महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज आपला जनता दरबार ठाणे येथील खारकर आळी येथे भाजपाच्या वतीने भरवण्यात आला होता। या जनता दरबारामध्ये सर्वांचे लक्ष लागले होते ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते सुभाष भोईर यांच्याकडे। या जनता दरबारामध्ये सुभाष भोईर यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। तसेच या सभागृहामध्ये भोईर हे भाजपामध्ये प्रवेश करणार की काय अशी ही चर्चा रंगवली जात होती। उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सुभाष भोईर यांनी कल्याण दिवा या भागामध्ये शिवसेना वाढवण्याचे काम केले, परंतु आज या गणेश नाईक यांच्या दरबारामध्ये त्यांची उपस्थिती व त्यांचे सक्रिय या कार्यक्रमामधील सहभाग आज राजकीय काहीतरी वेगळेच सांगून जात होते। ग्रामीणमध्ये उद्धव ठाकरे यांना गणेश नाईक काय धक्का देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। एकीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्याने राजकारणात काही वेगळे वळण लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषणाकडून वर्तवली जात आहे।